नमस्ते, मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इतका धावपळीचा दिवस गेलेला आहे ना, माझा खूप धावपळीचा दिवस. तर हळदी कुंकावरनं घरी येईपर्यंत माझ्या मळ्यात माझ्याबरोबर काम करणारे माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत. तर मला इतकं म्हणजे आनंद तर झाला माझ्यासाठी ह्या दोघी. जसं की बघा, माणूस पोटासाठी काही करतं तसं. तर द्विपारगी म्हणजे कसं सांगते तुम्हाला. सकाळी 9ला जे कामाला लागलं, 2 वाजेपर्यंत काम संपतं. परत 2:30च्या नंतर 3 वाजता परत कामाला लागलं का 5-4:30 पर्यंत काम, त्याला द्विपारगी म्हणतो. तर असं दिवसभर उन्हामध्ये काम करत असतात आणि तेवढ्यातनं पण वेळ काढून माझ्यासाठी. तर जे द्विपारगीतला अर्ध पारगं आहे का, ते त्यांनी माझ्यासाठी कॅन्सल करून मला खायला करून आणलेलं आहे. आणि इतक्या धकाधकीच्या जीवनामध्ये आता तुम्ही आणि मी विचार करू शकते, घरात थोडंसं एक्स्ट्रा काम जर झालं आपल्या हातून, तर आपल्याला किती थकवा येतो. आणि शेतातलं तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. शेतातलं दिसतं तसं, पण काम केलेलं शारीरिक कष्ट दिसून येत नाही. खूप थकवा येतो. दुपारी 2:30 वाजता काम सुटल्यानंतर दोघींनी मिळून एकाच घरी लाठीवड्या, परत धपाटे वगैरे बनवून भाजीपालांची जुळवाजुळव. आणि तुम्हाला सांगते, आणि जे आता करून खाणारे जे वगैरे असतात ना, अंडी वगैरे विकून उदरनिर्वाह करत असतात, तेवढ्यातनं पण त्यांनी मला 15-20 अंडे, देशी अंडे आणि सोनपापडीचा पुडा असं बरंच काय काय आणलं होतं. तर मला पण ना, काय करू काय नाही असं झालं होतं त्यांना. मी तर जेवणच करून जा बोलत होते, पण त्या बोलले की आम्ही जेवत नाही, जेवण करून आलोय. आणि त्यांना धारला पण पुढं जायचं होतं. म्हटलं आता पटकन पोहेच करावं. तर मी पण गावातून इतक्या फास्ट आले ना, खूप फास्ट. तरी एका माझ्या ना चुलत दिराने मला घरी गाडीवरती सोडलं, हे एक बरंच झालं. आणि नेमकं हे घरी नव्हते, हे पण मळ्याला होते. तर माझी पण अगदी धावपळ आणि तारांबळ उठली. कारण दोन्ही कामं एकदाच, जसं की बघा, कळसात पाणी घालायचं आणि ह्याही दोघी एकाच टायमिंगला येऊ शकले. आणि दोन्हीकडे पण सुद्धा मला टाळता येत नव्हतं. पटकन ना पोहे जर भिजवायचं असेल, जसं आपण तांदूळ भिजवायला भरपूर असं पाणी घेतो का नाही पातेल्यात, तांदूळ धुण्यासाठी, त्या पद्धतीनं भरपूर असं पातेल्यात पाणी घेतलं. आणि लगेच 2 मिनिटाच्या आत ते पाणी आहे का नाही, एका चाळणीमध्ये नितळून घ्यायचं. आणि जोपर्यंत आपला कांदा टोमॅटो वगैरे चिरायचं होतं ना, तोपर्यंत पाणी नितळून जातं. आणि मला तसं जर बघायला गेलं, परीनं कढीपत्ता आणून दिली, सईनं टोमॅटो, कांदा, मिरची हे सगळं ना मला चिरून दिली होती. हे एक बरं झालं. आणि ओले मटार होते माझ्याकडं आणि साखर, हे सगळं मिक्स केलं. पोहेमध्ये मटार घातलं का खरंच खूप छान होते. पण सईपरीला आवडतच नाही. मला म्हणतात की आई तू भाजीच करून टाकतेस मटार, कारण की परीला मटार अजिबात आवडत नाही. तिला बोलले की बाई कोण कोण आहे का नाही बटाटे पण घालतात. तर तिला आश्चर्यच वाटलं. तर असं मस्त ना वरती शेव, थोडीशी बुंदी वगैरे घालून असं दोघींना सुद्धा पोहे खायला दिलेले. सध्या ना आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत आणि पंचायत समितीच्या सदस्याचे पण निवडणूक चालू आहे. झाला आता 7 तारखेला म्हणजे शनिवारी मतदान आहे. त्याच्या अगोदर म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर प्रत्येक ज्याच्या पार्टीचे बघा कार्यकर्ते असतात, त्यांच्या नेत्यासाठी जीव ओतून काम करत असतात. अक्षरशः घराकडे सुद्धा त्यांचं लक्ष नसतं. तर असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या नेत्याचं महत्त्व, आपल्या नेत्याचे काम सांगत असतात. आणि परीला इतकं उत्सुक वाटत होतं, परीला आणि सईला, जे दीर माझे घेऊन आले होते ना मतदान करायचं, हे जे बटनाचं बूथ आहे का नाही ते. तर लहान मुलांना एक कुतूहल असतं की कसं मतदान करायचं असते. तसं जर बघायला गेलं, सईपरला ना सगळं ज्ञान आहे, कुठला पक्ष कुठलं काम करतो, काय करतो. तर परी आपलं माझ्या दिराच्या हातून घेऊन म्हणजे मतदान कसं करायचं असते त्याची एक मजा घ्यायला लागले. आणि इकडं माझ्या तक्रारी सांगणं गरजेचं. आणि ना मस्त घरगुती छान असे देशी अंडे. आणि माझं फेवरेट, आता सगळ्यांनाच माहिती झालं मला शेवग्याची शेंग आवडते. नाही खरंच मला लय बाबा लय येते की. आता काय तुमचं मला ते डेटा सकट काढून आणले, ते मी सुकत नाही त्यामुळे हाय ना शेवग्याची शेंग. मला लय खायला आणलं ते, बोले मोठे करणार.
भाजीचे पुढे लय बाबा काय काय भाजी आहे. गरम आहे अरे देवा आज मी माझा स्वयंपाकच करणार नाही खरंच. आमचा मुलगा म्हणतोय मम्मी तू आज कुठे देखील गावात चालली का? मी म्हणलं आपण गेलतो नाही म्हणलं तुला चमच्याने काहीतरी फॅन त्यात नाही म्हणलं त्यांच्या घरी चाललो चहा पिरियड म्हणलं होय किती चाललंय वेळ म्हणतो. अरे बाबा आणि गरम गरम धपाटे हे बघा एकदम मस्त आणि कापडावरचे हे धपाटे आहेत थापलेले आणि छान असे ना लाठी वड्या आणि चाकवताची भाजी. बाहेर काढायची कोथिंबीर मेथीची भाजी. आता ह्याला एक परत घे ग सोनू. कुठली घेऊ ती ही घेऊ का पितळाची तुझ्या डोक्यात. मेथीची भाजी कोथिंबीर गेले खाली भरपूर अशी कोथिंबीर परत मेथी आणि चाकवत यालाच मान म्हणतोय ना. आमटीची भाजी इतकं छान मस्त दिले ना खूप भारी एकदम भारी वाटतंय. वेळात वेळ काढून आले सगळेजण. आता एक शॉर्ट घ्या. आलात पण म्हणलात का नाश्ता कर म्हणून? नाही केला नुसतं चहा केलाय. करू का? बघितलं ग. लाव म्हणजे मी गेल्यावर डिलिव्हरला गेल्यावर पोरगी कोण आलं तर लावल तर होय सोनू. तिला शिकवायला करते ते सांगितल्यावर. नाही करते ते आजीच्या वाटीत द्या. काय आई ग म्हणत येते आमची म्हणत बघा नाही करते ते. पाया पड आता. यशस्वी आजीकडे जा आजीकडे जा. कळतंय का बघू तुला ते आई ह्यानी मारतात म्हणून हे येई नाही तर आजीचा लाडका झालाय होय आई तुमचा लाडका झालाय. असंच करते पाय पडते व उजीड भारी झालाय. पोरांना उजीड भारी झालाय शाळेला. होय निवडणुकीचा चमत्कार. कोण निवडून येऊ अगर नाही येऊ काय काय केले ते. ए बाय तुला दिसायला का अंधारात आहे आणि पोरीने सोडून राहत नाही अजिबात लकी. हा परीच्या महागालय असतोय आणि सईपरला सोडून ना बिलकुल अजिबात राहत नाही. तुला काय सुद्धा करत नाही. तुला दिसायला आलंय का? नको बसू दे. नाही ते समोर बाबा आहेत बाबाला घाबरतोय. तार लागल रे. बाबाला घाबरतोय. चला लाईटा वगैरे लावून घेतल्या. शियांकडे पण लाईट लावून घेतलं. कट्ट्यावरची लाईट लावायची आहे. अंधार पडलाय. हा लावते आई. चलो कोण कोणासाठी किती करते बघा. एक प्रकारची एक मया असते आणि ती मया किती आहे ते बघा. आणि उलट म्हणजे ह्या दोघी पण ना काम करून आलेल्या होत्या आणि आता बघा किती ऊन पडतंय. उन्हातून काम करून घरी येऊन सगळं गरमागरम बनवून हाय असं गरम गरम आणलंय. सोनपापडीचं सुद्धा पुडा आणलंय त्यांनी. आणखीन एकदा चहा वगैरे केलं. जेवण करून जावं बोलले त्यांना. जेवणाच्या धारा असतात ना मग धार काढायचे मग दोघी पण गेल्या. तर अंडे पण आणलेत. तर अंडी हेल्दी असतात अशी होते. अंडे वगैरे खावा. मग त्यांना मी पण माझ्याकडे जे होतं ते दिले. जसं की बघा मी आणलेलं काय बिस्किट पुडा एक होतं आणि फरसाण वगैरे आणि काय काय दिले ते का मी सांगत नाही पण दिलं. काय काय दिलं माझ्या परीने होईल तेवढं दिलं. तर म्हटलं आता बाळ झाले की नाही तेव्हा या बघायला. छान साडीची ओटी भरूया म्हटलं.
जेवढे माझे मळ्यातले आहेत मैत्रिणी त्यांच्या, कारण की त्यांच्यामुळेच म्हणजे मला हा इथवर निर्णय घेण्याचं मला धाडस आलं त्यामुळं. आणि चला आता संध्याकाळचं मला स्वयंपाकाला लागायचं आहे. आणि नाश्ता करत करत मी इथलं आवरलं होतं. जी काही अंडी वगैरे आहेत ते फ्रीजमध्ये मी भरणार आहे, ठेवणार आहे फ्रीजमध्ये एका डब्यात. आणि छान सोनपापडी पण आहे, सोनपापडी पण खाऊन बघूया. तर देवाला दिवा पण लावायचा आहे. बाहेर जे त्यांना घालवून बसले ते बाहेरच बसलो होतो कट्ट्यावरती, आत आलेच नव्हते. आधी चेंज करणार आहे, चेंज केल्याशिवाय मला चेन पण. शेवग्याची शेंग होती का ताजी, ती शेंग घेतली, भरपूर अशी शेंग. आणि मुगाची डाळ आहे खाली, टमॅटो, परत थोडंसं मसाला, मीठ, हळद असं टाकले. आणि भाताबरोबर म्हटलं कुकरला लावून घ्यावं. आणि संकष्टीची पूजा पण करून घ्यायचं आहे. तर ब्लॉग मोठा होईल म्हणून मी असं घेतले होते. आणि वाटाण्याची थोडीशी भाजी करायची आहे, कारण की आता बघा माझी पण थोडी भूकभर झाले. इतकं छान प्रेमानं मेहनतीनं भरून आणलेलं, धपाटं पण खाल्लं आणि वडी पण खाल्लं. आणि मुलींना पण दिलं, बाहेर ठिकी खेळायला लागले. जावेची मुलगी सई ठिकी. आणि पटकन आता पहिलं कणिक मळून घेणार आहे. कणिक मळल्यानंतर मग वाटाण्याची भाजी. आणि आज मोदक बनवायचं होतं. सकाळपासून मी म्हणते किती दिवस झाले मोदक बनवायचे. जो नारळ आणला होता, ज्याच्या नशिबात होतं त्याला निघून गेलं. तर ते नारळ आणलेलं ओटीला त्यांना दिलं. म्हटलं असू दे, काही हरकत नाही, हाही आपलं. कारण की सगळ्यांची आता भूकमोड झाले, ह्यांनी जर सोडलेत तर. मी काय पोहे खाल्ले नाही, आईनं थोडे पोहे दिले होते, सही पोहे खाल्ले होते, एवढे राहिले. आता मी जेवताना खाते, भूकमोड होईल म्हणूनच खाल्ले नव्हते. तर हलकं हलकं आता जेवण करणार आहे. चला पटकन कणिक मळून वाटाण्याची भाजी पण बनवून घेणार आहे. एक एक दिवस जर असा धावपळीत जातो ना, अक्षरशः संध्याकाळपर्यंत जातो. आणि एक एक दिवशी ना घरी कोण येत पण नाही आणि करमत पण नाही. तर तुम्हाला सांगते, तर मळ्यातल्या माझ्या मैत्रिणीला घालवलं. आणि माझ्या शेजारच्या सासूबाई चुलत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे शालनताई, तर त्या आलेल्या होत्या. म्हटलं चला त्यांना पण थोडीशी भूक लागली होती. पोहे आणि धपाटं आणि जे काही वड्या वगैरे आणलं होतं त्यांना पण मी खायला दिलं. तर खाऊन बघा म्हटलं. आणि इतकं टेस्टी झालं होतं ना, खूप टेस्टी झालं होतं. तसंच इकडं स्वयंपाकाची मग तयारी. एकाला घालवलं तर दुसऱ्या पक्षाचे आले होते, ते सुद्धा मग त्यांचे ना म्हणजे आता मगाशी बोलल्याप्रमाणे आपापल्या उमेदवाराचं महत्त्व वगैरे सांगत होते. तर असं दिवस गेला, असा म्हणजे असाच गेला. एकीकडे मला टेन्शन की स्वयंपाक काय काय करायचं आणि काय काय नाही ते एक. आणि उशीर पण होत होतो खूप, आणि दमल्यासारखं पण मला खूप वाटत होतं. आणि आईना ऐकायला येत नसल्यामुळं मग मला थोडं काय गोष्टी ना मग तिथे जाऊन ऐकाव्या लागतात. लागलेच इकडे ना शेवग्याची आमटी बनवायला घेतलेली आहे. तर तेल, जिरे, मोहरी, लसूण, खोबरं, आपला नेहमीचा मसाला, हळद. आणि शेवगा शिजवतानाच ना मुगाची डाळ टाकलेली होती. मुगाच्या डाळीत म्हणजे शिजताना थोडंसं टमॅटो आणि बरंच म्हणजे आपलं प्राथमिक गोष्टी, मीठ, तिखट वगैरे टाकलं होतं. तर अशा पद्धतीने आमटी केली की नाही पोरी खूप आवडीने खातात. बरेच ताई बोलले की प्रेग्नेन्सीमध्ये शेवगा खाऊ नको, पण इतकं काय खात नाही, एखादा 2 शेंगा खाते. आणि पोरी पण आवडीने खातात त्यामुळं खाते. आणि 12 महिने आपल्याला कुठं मिळतं शेवग्याची शेंग. आणि एका बाजूला परी मला ना सगळ्या म्हणजे माझ्या मैत्रिणीने आणलेल्या भाज्या नीट करायला मला मदत करायला लागले. आणि सई पण तिचं काम केली, जसं की देवाला दिवा लावणे वगैरे.